आशा वर्करांना मी हे सांगेन की जे काही मी सांगतोय त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे त्या गोष्टी तुम्ही करत. एक म्हणजे निरोगी राहण्यासाठी काय हा विषय मला जो दिला होता आज सरांनी मला मॅडमनी मला तो विषय दिला तो म्हणजे निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन करा. निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला काय करू शकतो. तुम्ही सर्व आरोग्यामध्ये असं आहे की तुम्हाला सर्व माहिती आहे. प्रत्येक पेशंट जर तुम्ही पोहोचता त्यावेळेस पेशंटचे काय प्रॉब्लेम आहे हे प्रत्येक पेशंट सांगते की नाही तुम्हाला आहे की नाही. सर्वात महत्त्वाचा तुम्हाला निरोगी राहण्याचा एक मंत्र मी तुम्हाला देतोय जे तुम्ही दृष्टिकोनात आणा. तो एक भाग असा म्हणजे कोणतेही पेशंटकडे जा तो पेशंट 70% मानसिक रुग्ण असतो. जो रुग्ण असतो ना तो मानसिक रुग्ण असतो आणि 70% मधले जे उपचाराच्यासाठी असते त्यामध्ये फक्त 30% लोक असतात ज्यांना तुम्ही उपचार करू शकता. त्या 30% ही 10% ॲक्सिडेंटली लोक असतात ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला असते ज्यांना लागलेला असते मार लागलेला असते कोणाचा पायाला हाताला तो 10% मग किती राहिले 20% राहिले. 20% तुम्हाला उपचार करायचे असते. 20% काय म्हणजे त्यामध्ये एक भाग येतोय वातावरणाची संबंधित. वातावरणामध्ये कोणता व्हायरस आला कोरोनासारखे बिमाऱ्या आल्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचं जर इन्फेक्शन झालं यासाठी तुम्ही 10% मध्ये तुम्ही उपचार करू शकता. आणि 10% मध्ये काही लोकांना आपण योगाद्वारे मार्गदर्शन पण हे करू शकतो. म्हणजे 70% लोकांना तुम्हाला काय सांगायचं आहे 70% लोकांची मानसिकता स्थिर करण्यासाठी एकाग्र होण्यासाठी तुम्हाला त्यांना मार्गदर्शनच करणे महत्त्वाचं. बरेचसे लोकांना खेड्यागावामध्ये काही लसीची गरज असते कोणत्या गोष्टीची गरज असते पण ते स्वतःहून करत नाही आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं तरी ते करत नाही. त्यांना ते पटत असते ती गोष्ट त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचत नाही. अशा वेळेस तुम्ही त्यांना आपलंसं करून त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवणे आणि आपला उद्देश साध्य करणे हे यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण एक निरोगी राहा. निरोगी जास्तीत जास्त चिडचिडेपणा का होते तुम्हाला माहिती आहे का. वेळच्या वेळेवर काम होत नाही. वेळच्या वेळेवर तुम्हाला समोरचं प्रतिक्रिया मिळत नाही. मार्गदर्शन मिळालं तरी कुठच्या पेशंटची ॲक्शन होत नाही. यावेळेस तुम्ही 10 वेळा तुमच्या घरी जाता वापस येता पण काम म्हणजे अशा वेळेस तुम्ही काय होते चिडचिडेपणा होते. निरोगी अवस्था जर पाहिजे असेल तर सुरुवात आधी मन शांत ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण प्रत्याहार ध्यान धारणा यामध्ये आपण सांगतो. आज एक प्राणायाम करा तुम्ही जो तुमच्या बसल्या बसल्या तुम्ही करू शकता. तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम तुमचं ऑक्सिडेशन वाढतं. तुमच्या शरीरामध्ये आळस चाललं जाईल. महत्त्वाचा काही आरोळ्याचा चालल्या जाईल. अनुलोम विलोम प्राणायाम मी बसून करतो तुम्ही बसून करा. पाठीचा कणा सर्वांनी सरळ करा. मन एकाग्र आणि स्थिर करा. लांब श्वास घ्या लांब श्वास सोडा. वेदांतचा ओंकारचा मंत्र घ्या. उज्जैनीमध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायाम करूया. त्यासाठी दोन्ही हाताला स्पर्श करून घ्या. डोळ्याला मोकळा करून घ्या. आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीला दाबू. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा. मध्य बोट आणि अनामिका बोट मध्य आणि अनामिका याला मधा दुसऱ्या नाकपुडीला दाबून इकडून सोडून द्या.
लांब 2 सेकंद पर्यंत घ्या आणि 2 सेकंद पर्यंत असं 4 ते 5 वेळा. आजचा निरोगी राहण्याचा एकच मंत्र देतोय मी. सर्वांनी सकाळी उठल्यानंतर आपल्या तोंडामध्ये असणारा जो द्रव्य आहे, जो पचनासाठी महत्व देतो, पचनासाठी कार्य करतो, आपल्या शरीरामध्ये थायरॉइड किंवा बीपी, शुगर हे पचनासाठी बिघडलेले जे आपल्या शरीरामध्ये तंतू आहे त्याला एकजूट करण्यासाठी एक बसल्या ठिकाणी एक मी योगा सांगतोय. सकाळी उठल्याबरोबर काय करायचं आहे, जीभ समोर बाहेर काढायची आणि हे बऱ्याच सभेमध्ये मी सांगितलेलं आहे. खूप सोपं आहे. असं बसायचं आहे आणि एक आनंद पण होते तुमचा आणि एक आपला योगा पण होते. थायरॉइडसाठी खूप छान आहे. थायरॉइडची किडनी ग्रंथी हे वाढू देत नाही. सर्वांनी 1 मिनिट करा. सर्वांनी 1 मिनिट करा. जीभ समोर आणा आणि मागे घ्या. जीभ समोर आणा. या आतमध्ये होणारा जो द्रव्य आहे हा आतमध्ये आपल्या शरीरामध्ये पचनाचं कार्य करते आणि थायरॉइड होऊ देत नाही. या स्वरूपात साधा विचार मी गेलो होतो ना पाटील मॅडम, आज मी बोलून राहिले. निरोगीमध्ये महत्वाचा एक शेवटचे 5 मिनिट. निरोगी राहण्यासाठी हा जो आपण हे जे करतोय त्याच्यासोबत आणखी एक भाग असा करू शकतो. जी भाग पूर्ण तोंडामध्ये जी फिरवायची सरळ आणि उलटी, सरळ आणि उलटी 5 वेळा. निरोगी राहण्याचा फक्त 5 मिनिटाचा मंत्र देत आहे. सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता, पाणी न पिता, शौचालयाला जाता उठल्याबरोबर हे करायचं आहे आपल्याला. बरं मला तुम्ही करा सोबत. दुसरा भाग समजलं. हे तिसरा म्हणजे अनुलोम विलोम फक्त 5 मिनिट करा. अनुलोम विलोम सांगितलं ना, आता हा प्राणायाम 5 मिनिट. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला हे पुढं बरंच काही कापी आहे आणि एवढं जरी केलं तुम्ही तुमची तब्येत निदान आहे तरी तर आली पाहिजे, बिघडली पाहिजे. यासाठी आपण हे आपली लोकसभा आपली संपूया. कारण बसण्याची जागा नाही आपल्याला. बराच वेळ घ्यायची तुम्हाला आधी माणूस जास्ती वेळ घ्या. इथेच आपली लोकसभा संपली. तुम्ही एन्जॉय करा. तुम्हाला पुन्हा ते सर थोडंसं 1-2 हे सांग. लांब श्वास घेऊन 2 हात वर. श्वास धरून ठेवा कुंभक मध्ये. श्वास सोडा आणि खाली करा. श्वास सोडा आणि वर करा. आता फास्ट करा. वयाच्या 40 वाल्याच्या आधी वाल्याने फास्ट करा. लोकांचा आहार कसा असावा, शरीरामध्ये हालचालमध्ये व्यायाम कसा असावा आणि निरोगी राहण्यासाठी निद्रा कशी असावा, हे 4 मुद्दे आहेत योग सभेचे. अष्टांग योगाचा हा मुद्दा आहे. 4 मुद्द्याच्या संबंधित हे अष्टांग योग. दिनचर्या म्हणजे काय, सकाळी उठल्यानंतर जी होणारी प्रातःविधी जिथून आपण सुरुवात करतो आणि आपल्या शरीराला सुख समाधान मिळते, ती व्याधी म्हणजे जीवनशैलीची पहिली ट्रीटमेंटच आहे. कोण 6च्या आधी उठते, किती लोक उठते 6च्या आधी? जे लोक 6च्या आधी उठते ना त्यांना ऑक्सिडेशनची ऑक्सिडेशन भरपूर मिळते. त्यांना काही कमतरता नाही. ऍक्च्युली ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन. आपण जे जगत आहे आता सध्या ऑक्सिजन आहे, पण ती ऑक्सिजनची जी क्रिया आहे त्यामध्ये जे फिल्ट्रेशन झालेलं आहे हवेमध्ये, ते ऑक्सिजन आता वर गेले. ते ऑक्सिजन 6 नंतर वर जाते. हे फक्त पशुपक्षी ऑक्सिजन घेत असते. माणसाला ऑक्सिजन जर पाहिजे असेल निरोगी राहण्यासाठी तर 6च्या आधी उठून लांब लांब श्वास घ्या.
या मॅडम इकडे मॅडम इथे एक फोटो काढा. लांब लांब श्वास घेणे हे जर 6च्या आधी झालं, 6च्या आधी जर झालं, सकाळी 6च्या आधी उठले कुणी उठते, पण उठल्यानंतर आपण ते झाडझूड करणं, झाड हे टाकणं, सळा टाकणं याच्यातच जर वेळ गेला तर ऑक्सिडेशन आपला कसं होईल. म्हणून सकाळी उठल्यानंतर 2 मिनिटासाठी तरी लांब श्वास घेऊन किंवा बाहेर यायचं, घराच्या बाहेर, आणि मस्त उकड्या व्हायचं. 5 ते 10 वेळा केलं की ऑक्सिजन भरपूर मिळतो. म्हणजे मस्तिष्काला लागणारं जे ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचा पुरवठा तुम्हाला सुषुम्ना नाडीला, आपल्या शरीरामध्ये महत्त्वाच्या 3 नाड्या ज्या असते, सुषुम्ना नाडी, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. आपल्या शरीरामध्ये जी उष्णता निर्माण करते त्याचं नाव आहे सूर्यनाडी. आपल्या शरीरामध्ये जे शीतलता निर्माण करते त्याचं नाव आहे चंद्रनाडी. आणि दोन्ही नाड्याला समतोल ठेवते, म्हणजे पॅरालिसिस जाऊ देत नाही, त्याचं नाव आहे सुषुम्ना नाडी. ज्या लोकांना पॅरालिसिस जाते त्यांचं काय बिघडलं? सुषुम्ना नाडी बिघडलं. सुषुम्ना नाडी म्हणजे शरीरातली हेडमास्टर, ते सर्व कंट्रोलिंग करत असते आपल्या शरीराला. पण ते सुषुम्ना हे जे 3 नाड्या सांगितलं ना, त्या 3 नाड्यामध्ये 3 प्रकृती आहेत. त्या 3 प्रकृतीमध्ये पित्त प्रकृती, कफ प्रकृती आणि वात प्रकृती असे 3 भाव भेद आहेत. पित्त प्रकृतीमध्ये ॲसिडिटी होत असते, याच्यामध्ये डोळे गरम जळत असते, केस गळत असते, बारीक बारीक शरीर होत असते, किंवा मुरून येत असते, किंवा आपल्या पोटामध्ये आग पडत असते, डोळे गरम जळून सोबत बारीक शरीरामध्ये ताप राहत असते. हे पित्ताचे लक्षण. त्याच्यानंतर दुसरी जे दोष आहे तो दोष आहे वात दोष. वात दोष म्हणजे वात म्हणजे हवा, हवा म्हणजे वायू. जो वायू असतो आपल्या शरीरामध्ये तो कंटिन्यू चालणारा वायू असतो, आणि ते पित्त आणि कफ धरून वायू चालत असतो. तो वायू म्हणजे हवा जर आपली शरीरामधली गॅस म्हणतो आपण त्याला, तो जर बिघडला तर आपल्या शरीरामध्ये अनेक व्याधी होऊ शकते. त्यामध्ये एकूण टोटल 82 व्याधी सांगितली. त्या व्याधीमध्ये 82 व्याधी. आमच्या इथं पेशंट येणारे जे लोक आहेत आमच्या दवाखान्यात, ते काय म्हणजे कोणाही वाटच सांगता का आता 82 प्रकारामध्ये कोणता ना कोणता कारण मोडल्यानंतर त्याला आपण वात सांगू शकतो. तर वात हा व्याधीमध्ये ॲसिडिटी आणि कफ हे 2 ज्या गोष्टी आहेत ह्या वायूला थांबवते आणि त्या ठिकाणी अकळणपणा निर्माण करते, ठणक निर्माण करते, दुखणं निर्माण करते. त्याचं नाव आपण वात व्याधी असते घेतो. तिसरा जो आहे तो म्हणजे कफ प्रकार. कफ प्रकारामध्ये तुमच्या शरीरामध्ये जाडेपणा येते, लठ्ठपणा येते, वजन वाढते, कफ, सर्दी, अस्थमा, टीबी यासारखे आजार त्याच्यामध्ये येते. तो आहे कफ प्रकृती. कफ, वात, पित्त हे 3च आजार आपल्या शरीराने आहेत. आणि या 3चा जो उपचार आहे तो 3चा उपचार कशामध्ये आहे? शरीर शुद्धीमध्ये आहे. म्हणजे 3 पासून सुरुवात झाली. आहारामध्ये जे व्यक्ती आंबट, शिळं, अवेळी जेवण असे लोक करत असतात किंवा टेन्शन राहत असतात, अशा लोकांना पित्ताचा आजार होतो. पित्ताचा आजार म्हणजे ॲसिडिटीचा आजार, मळमळ वाटणं, डोकं दुखणं, उलट्या येणं, यामध्ये त्याचं लक्षण असतं. या जे व्यक्ती आळशी असते, आताचं काम उद्या करू, उद्याचं काम 8 दिवसानं करू, किंवा झोपेतून आता थोड्या वेळ उठल्यापेक्षा 1 तासानं उठू, दुपारची एखादी झोपच घेऊन घेऊ, हे जे लक्षणं असते ते कफ प्रकृतीमध्ये येते. त्यांचे लक्षणं कफ प्रकृतीमध्ये कफाचे आजार होण्याची शक्यता असते. आणि तिसरा वातवाले व्यक्ती तरतरीत असते, परंतु त्यांच्या शरीरामध्ये मणक्यामध्ये प्रॉब्लेम येईल, कमरेमध्ये प्रॉब्लेम येईल, कोपऱ्यामध्ये पुढे येईल. सुरुवात जर करायची असली तर हात बोटं त्याच्यामध्ये दुखणे होईल. ह्या सर्व गोष्टी वातामध्ये. आणि ह्या सर्व समान होण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. आणि आहारासाठी वेळ खूप महत्त्वाची. जेव्हा आपल्या आईचं आपण दूध पितो ना, सर्वजण आईचं दूध पितो ना लहानपणी,
जे आईचं दूध पितो ना आपण ते 40 वर्षापर्यंत त्याची आपल्या शरीरामध्ये कॅपॅसिटी राहत असते, वयाच्या 40 वर्षापर्यंत. म्हणून जे मिलिटरी आहे त्या मिलिटरीमध्ये 40मध्ये रिटायर केल्या जाते. 40च्या आधीचेच लोक घेते, 40 नंतरचे लोक घेते का मिलिटरीमध्ये, कारण रोगप्रतिकारशक्ती त्यांची कमी होत असते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तुम्ही पिलेले आईचं दूध हे तुमच्या 40 वर्षापर्यंत तुम्हाला रोग निर्माण करू देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराकडून कोणतीही काम करून घ्या. पण 40 वर्षानंतर तुम्ही 3 टाईम जेवता म्हटला, 6 तासाच्या ठिकाणी 10 तास झोपतो म्हटलं, किती तास जागरण करतो म्हटलं, तर तुमच्या शरीराला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. 40 वर्षानंतर हे सर्व आजार तयार होते. त्यासाठी 40 वर्षानंतर निश्चित करा आहाराचा वेळ. आहार आपल्याला काही 1 किलो 2 किलोचा आहार पाहिजे नाही. जीवन जगण्यासाठी फक्त उंजळीवर एवढा आहार पाहिजे, म्हणजे 200 ग्रॅम. 200 ग्रॅम कधी जेवत नाही, 1 किलो 2 किलो जेवण करतो आपण. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये दोष तयार होते, गॅस आणि ॲसिडिटी तयार होते आणि त्याच्यापासून आजार निर्माण होते. जितका आहार कमी राहिला तेवढ्या तुमच्या शरीरामध्ये एनर्जी चांगली राहते. म्हणून आहार हा समतोल असला पाहिजे. पण तुम्हाला निरोग राहण्यासाठी एक मी असं म्हणतो देतो, जैन लोक आहे की कोणी याच्यामध्ये जैनामध्ये 6 नंतरचं जेवण वर्ज्य सांगितलं, माहिती आहे तुम्हाला? जैनामध्ये 6 नंतरचं जेवण वर्ज्य सांगितलं आहे. याच्या मागचं कारण, किंवा जर तुम्ही 6 वाजता किंवा 7 वाजता जर जेवण केलं ना, तुमच्या अन्नाचं पचन होण्यासाठी 3 तास 3.5 तास बरोबर पचन झाल्यानंतर रात्रीला 10-10:30 वाजता बरोबर झोप येते. आणि रात्रीला लवकर झोपले तरच तुम्ही लवकर उठता. इकडे जर 11-12 वाजले तर तिकडे आळस निर्माण होते. जर आरोग्य तुमचं चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही वेळातून वेळ काढा आणि 6 वाजता जेवण्याचा प्रयत्न करा. कठीण आहे, मी करून पाहिलेलं आहे ही गोष्ट. बरं, माझ्याकडून नाही झाली. 8-10 दिवस करतो, मग 8-10 दिवसानंतर अजून बिघडते, वेगवेगळ्या कारणामुळं, वेगवेगळ्या कामामुळं. पण जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण निरोगी राहिलं पाहिजे, आपल्या गॅप तयार नाही झाले पाहिजे, आपल्या कमरेमध्ये मणक्यामध्ये कोणता मोठा आजार झाला नाही पाहिजे, असं जर वाटत असेल तर ॲटोइम्युनी डिसीज यावर जर उपचार कोणता सांगितला असेल आयुर्वेदामध्ये, तो आहे सायंकाळी 6 नंतर जेवण बंद करा आणि सकाळी 8 वाजेपर्यंत पोटाला रिकामं ठेवा. फक्त पाण्यामध्ये ताण लागली तर तुम्हाला अनेक आजारापासून त्याच्यातून मुक्ती मिळू शकते. हे आजचा निरोगी राहण्याचा मंत्र तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आणखी सांगण्यासारखं अशी गोष्ट आहे की बरेचसे लोक आपल्या याच्यामध्ये, मी जेव्हापासून 8 वर्षापासून जोडलो तेव्हापासून लक्षात आलं की तुम्ही बरेचसे लोक याच्यात डेली योगा करणारे लोक आहेत, व्यायाम करणारे लोक आहेत. फक्त 10% आहे पण याचं लोक आहे. या 10% लोकांना माझं असं म्हणणं आहे की योगा करणार आहे की आपल्या शक्तीपेक्षा जास्त व्यायाम करायचा नाही. आपल्याला जेवढं जमते तेवढंच करायचं, कष्टानं करण्याचा प्रयत्न करायचा नाही. योग अशी गोष्ट आहे ते साध्य करण्याची गोष्ट आहे. साध्य करून हळूहळू साध्य होईल. ते काही लोक बिचकून येऊन जाते, म्हणजे त्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळं ते झालं. ते मार्गदर्शनातच चांगली गोष्ट होऊ शकते. बिना मार्गदर्शनानं काम आता फक्त सर्वात महत्त्वाचे सर्वांवर जात आहे आणि आपले काय म्हणते गॅप पडणं. तर फक्त सरांकडून एवढं माहीत हे करून घ्या का पॅरालिसिस केला नाही पाहिजे, यासाठी आपण कोणता योगासन करायला पाहिजे. आणि दुखणे, मणक्यामध्ये गॅप, पाय दुखणे, हात दुखणे, म्हणजे हे आपल्याला चालू असते. आपल्याला पायाचं जास्त काम आहे. पाय आपले व्यवस्थित राहील, आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे तो एक योगा परफेक्ट आणि सर्वांनी तो रोज घरी करायचा. मी तुम्हाला एक सांगतोय, प्रत्येकाच्या घरी तेल आहे ना, नाकाने तोंड बंद करू.